सद्गुरु श्री देवेंद्रनाथ महाराज, आई बाबा आणि सासू सासरे यांना विनम्र अभिवादन करते आणि आजच्या सेवेला प्रारंभ करते. जय गुरु माऊली. आदेश आदेश आदेश. काल आपण नवनाथ भक्तिसार या ग्रंथाचा अभ्यास करताना, तो समजून घेत असताना, नाथ संप्रदायाची ओळख करून घेत असताना, वेगवेगळे नाथ या संप्रदायात आणि या पोथीतून कसे आपल्या भेटीला येणार आहेत हे आपण बघत होतो. आणि हे बघत असताना आज आपल्या भेटीला येणार आहेत गहिनीनाथ. आता हे गहिनीनाथ जे आहेत हे कोण आहेत? तर गहिनीनाथ म्हणजे गोरक्षनाथांचे खूप जवळचे शिष्य, गोरक्षनाथांचे खूप जवळचे शिष्य आणि निवृत्तीनाथांचे सद्गुरू असे गहिनीनाथ. या गहिनीनाथांची समाधी त्र्यंबकेश्वर इथे आहे. गहिनीनाथ हे कोण आहेत? तर हे गोरक्षनाथांचे शिष्य आहेत. आणि हे गहिनीनाथ म्हणजेच निवृत्तीनाथांचे सद्गुरू. गहिनीनाथ हे गोरक्षनाथांचे अगदी जवळचे शिष्य. या जवळच्या शिष्यांमध्ये आपल्या असं लक्षात येतं की ज्यावेळेस ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी सांगायला प्रारंभ केला त्यावेळेस सुरुवातीला त्यांनी आपल्या निवृत्तीनाथांच्या बद्दलच्या सतत त्यांच्या पुढे असणारा नम्रभाव व्यक्त करत होते. तसं निवृत्तीनाथांची जर आपण अभंग गाथा बघितली तर गहिनीनाथ हे निवृत्तीनाथांचे सद्गुरू आणि त्यांनी निवृत्तीनाथांसारखा मोठा महान शिष्य या महाराष्ट्राला दिला आणि पुढे वारकरी संप्रदाय भागवत धर्म निर्माण झाला. त्यामुळे गहिनीनाथांचं कार्य हे भागवत धर्माच्या दृष्टीने, नाथ संप्रदायाच्या दृष्टीने आणि वारकरी संप्रदायाच्या दृष्टीने खूप 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 मोठं असं आहे. या गहिनीनाथांची समाधी ही जशी आहे, निवृत्तीनाथांची समाधी त्र्यंबकेश्वरला आहे, तशी गहिनीनाथांच्या समाधीच्या इथे प्रत्यक्ष एकदा देवेंद्रनाथ महाराज गेले होते. आणि जेव्हा ते गेले तेव्हा त्यांनी गहिनीनाथांना भेटण्यासाठी ते त्यांच्या जवळ गेले. ते विहिरीतून आत जावं लागलं त्यांना. तिथे जेव्हा ते बाहेर आले त्यावेळी त्यांच्या अंगाला पाण्याचा स्पर्श सुद्धा नव्हता. एवढ्या मोठ्या तोला मोठाचे सद्गुरु श्री देवेंद्रनाथ महाराज आणि गहिनीनाथ यांचे पण अतिशय जवळचे संबंध होते. आणि गहिनीनाथांचा जन्म ही एक नवनाथ भक्तिसार या पोथीतली महान अशी गोष्ट आहे. या महान गोष्टींचा अभ्यास आपण करणार आहोतच. गहिनीनाथांचा जन्म कसा झाला, त्यात तो संजीवनीचा प्रताप कसा आहे, हे या नाथ पोथीतलं एक फार मोठं काम आहे. मच्छिंद्रनाथांनी गोरक्षनाथांना जो संजीवनी मंत्र दिला होता त्या मंत्राचा उद्घोष करत असताना मातीच्या गोळ्याचं रूपांतर एका बालकामध्ये झालं आणि ते गुरु आदेश प्रमाणातून झालं असल्यामुळे त्या गहिनीनाथांचा जन्म म्हणजे या भूतलावरच एक फार मोठं नाथमुखातून बाहेर पडलेल्या शिष्याला संक्रमित केलेल्या शक्तीचा तो एक महाप्रताप असा होता. असे हे गहिनीनाथ म्हणजे गोरक्षनाथांचे शिष्य, निवृत्तीनाथांचे गुरु. महाराष्ट्रातल्या नाथ परंपरेत गहिनीनाथांना खूप मोठं स्थान आहे. गयनी, गैनी, गहनी, गहिनी इत्यादी नावाने प्रसिद्ध असणाऱ्या या नाथ सिद्धाने महाराष्ट्रात नाथ परंपरा सुरू केल्या. आणि या सुरू केल्यामुळे गहिनी प्रताप आणि गोरक्ष गीता हे त्यांचे खूप मोठे ग्रंथ या महाराष्ट्राला मिळाले. गहिनी प्रताप म्हणजे गहिनीनाथांनी केलेल्या कार्य, गहिनीनाथांनी केलेलं नाथ संप्रदायाचं कार्य, पुढे निर्माण केलेल्या परंपरा या कथेमध्ये आहेत. तर गोरक्ष गीता म्हणजे गोरक्षनाथांनी गहिनीनाथांना केलेला उपदेश, गहिनीनाथांनी निवृत्तीनाथांना कसा सांगितलं पुढे केला, तो गोरक्षनाथांचा मिळालेला उपदेश गोरक्ष गीता या गोष्टीत
या ग्रंथात सामावलेला आहे. त्यामुळे प्रत्येक शिष्याने लिहिलेले ग्रंथ म्हणजे गुरूंच्या ज्ञानाच्या, तत्वज्ञानाच्या फार मोठ्या गाथा आहेत. त्यामुळे एकच ग्रंथ वाचून आम्हाला सगळं मिळालं असं आपल्याला वाटत असतं, पण या परात्पर गुरूंचे ग्रंथ म्हणजे ज्ञानाचा महान असा खजिना आहे. आणि म्हणूनच या खजिन्यांचा विचार या नाथ पोथीमध्ये झालेला आहे. जसं भगवद्गीता म्हटलं की आजही प्रत्येक 18 अध्यायाने कृष्णाने अर्जुनाला केलेला सल्ला, केलेलं मार्गदर्शन, केलेलं ज्ञान प्रबोधन हे 18 अध्यायात आलेलं आहे. आणि नंतर त्याच्यावर ज्ञानेश्वरीचे 18 अध्याय झाले. तशी ही गोरक्ष गीता म्हणजे गुरु शिष्यांचा हा संवाद आहे. गोरक्षनाथाने गहिनीनाथांना जीवनात दिलेलं सर्व ज्ञान, उपदेश, परंपरेचं ज्ञान आणि त्या परंपरेतून पुढे शिष्य परंपरा निर्माण करण्याचं ज्ञान आणि नाथ संप्रदाय ज्ञान दिलं आणि त्याच्यातूनच पुढे भागवत धर्माचा उदय झाला. अशा या गुरुशिष्य संवादाचा हा महान ग्रंथ म्हणजे गोरक्ष गीता आहे. त्यामुळे गोरक्षनाथांचे जे काही अभंग आहेत, त्या अभंगांचा, त्या ज्ञानाचा प्रभाव गहिनीनाथांवर जबरदस्त होता. आणि तेच अभंग गहिनीनाथांच्या अभंगातून आपल्याला दिसतात. गहिनीनाथ हे इतके गोरक्षमय होते की त्यांच्या अभंगातून पुरुषाशी तडफडणारा त्यांचा जीव हा व्यक्त होतो. तो अभंग असा आहे की आकाश तडतडी, मेरू हा कडाडडी, तरी आत्मसुख गोठी सांडू नये. वायू जरी सुटे, ब्रह्मांड हे आटे, तरी आत्मनिष्ठ भंगो नेदी. अशा प्रकारे या ज्ञानाचा असणारा हा महामेरू आपल्याला ह्याच्यातून दिसतो. त्यामुळे गहिनीनाथांची सविस्तर माहिती, नाथ संप्रदायातील त्यांचं योगदान, त्यांचं चरित्र आपण अनुषंगाने बघणारच आहोत. त्यांच्या समाधीचं स्थान समजून घेणार आहोत आणि नाथ पंथातलं निवृत्तीनाथांसारखा एक महान शिष्य या भूतलावर त्यांनी दिला आणि पुढे ज्ञानेश्वरांच्या 2 परंपरा कशा निर्माण झाल्या हे ओघाओघाने आपण बघणार आहोत. असे हे गहिनीनाथ एक फार मोठे नाथपंथी सिद्ध पुरुष होते. ज्ञानेश्वरांच्या घराण्याला मिळालेली ती फार मोठी नाथपंथी परंपरा होती आणि ज्ञानेश्वरांच्या आजी मीराबाई यांनाही गहिनीनाथांचा अनुग्रह होता. त्यामुळे गहिनीनाथ हे नवनाथ भक्तिसार या ग्रंथातलं एक महान असं स्थान आहे. फार मोठे सिद्ध पुरुष आहेत. नंतर आपण येणार आहोत या पोथीमध्ये असणारे एक फार मोठे नाथजी म्हणजे चौरंगी नाथ. आता हे जे चौरंगी नाथ आहे, हे चौरंगी नाथ हे त्यांच्यावर जे अध्याय आहेत, चौरंगी हा शब्दच हा नाथ पंथामध्ये दीक्षा दिल्यानंतर मिळालेला शब्द आहे. हा नाथपंथी सिद्ध मच्छिंद्रनाथांचे हे शिष्य होते. गोरक्षनाथांचे एक फार मोठे गुरुबंधू होते. कृष्णा व तुंगभद्रा यांच्या संगमाजवळ कौंडिण्यपूर येथे यांचा जन्म झाला. त्यांच्या पित्याचं नाव होतं शशांकर आणि आईचं नाव होतं मंदाकिनी. सावत्र आई भुजावंती हिचे याचे हातपाय तोडले अशी नाथ पोथीमध्ये ही कथा आहे. आणि आपल्याला जेव्हा तो अध्याय येईल तेव्हा सविस्तर का हातपाय तोडले, काय त्यांच्या हातनं असं महत्पाप खरंच झालं होतं का, हा सगळा पुढचा कुतूहलाचा प्रश्न आपण अध्यायाचं वाचन करू तेव्हा ते येणारच आहे. पण हातपाय तोडून ज्यावेळेस त्यांना घराबाहेर काढलं तेव्हा मित्राचार्य आणि शरयू या ब्राह्मण पती पत्नीने त्यांचा सांभाळ केला असं नवनाथ पोथीसार मध्ये स्पष्ट उल्लेख केलेला आहे. म्हणजे तुमच्या लक्षात येईल या नाथांचा, यांना सनात करण्याआधी यांचा सांभाळ ज्यांनी केलेला आहे ती एक प्रकारची वेगळी सामाजिक बांधिलकी नाथ पंथामध्ये दिसते. आज आपण बघतो की समाजामध्ये प्रॉपर्टीवरून,
तुमच्या पैशांवरून, सोन्या चांदीवरून, भाऊबंदकीवरून एवढी भांडणं चाललेली असतात की कायद्याचा जरी जवळीक साधली तरी सुद्धा मनाचे धागे इतके तुटलेले आहेत की ते सुद्धा जवळ येत नाहीये. आम्ही देवदेवस्ती करतो, आम्ही तीर्थक्षेत्रांना भेटी देतो, अभिषेक करतो, पूजा घालतो, पण मनाची, विचारांची पूजा आम्ही कधी बांधलीच नाही. नाथपोथी आम्हाला हे शिकवते की अरे, ह्या घटनांच्या मध्ये जेव्हा बाहेर पडले हे, तेव्हा सांभाळ. नातं गोत्र जात पात काहीच नव्हतं, रक्ताचं नातं नव्हतं, तरी यांना लहानाचं मोठं त्यांनी केलं. आणि आमचा अहंकार, आम्ही अमुक एक केलं असं होतं. तर ही पोथी आपल्याला पदोपदी ह्याची जाणीव करून देते की कोणी कुणाचं असतं, कोणी कुणाचं करायचं आणि कसं राहायचं. हे ऋणानुबंध असतात, त्यांच्याशी कृतज्ञ राहा. आयुष्यात थोड्या वेळासाठी जरी आले आणि दीर्घकालीन जरी आले तरी आपल्या जीवनात आपल्यासाठी ज्याने केलं त्यांच्याशी कृतज्ञ राहा. आपल्यासाठी कोणी काय केलं ते नेहमी आठवा. आपण कुणासाठी किती केलं ह्याचा तोरा दाखवण्यापेक्षा आपल्या आयुष्यात आपल्याला उभं कोणी केलं हे लक्षात ठेवा. आणि हा फार मोठा संदेश हे संत साहित्य आणि हे नाथ साहित्य देतं. एकदा फिरत असताना मीननाथ देशभ्रमण करत होते आणि तेव्हा त्यांना चौरंगी नाथ म्हणजे लहान बालक भेटला. मीननाथाने त्यांना नाथपंथाची दीक्षा दिली आणि 12 वर्षानंतर त्यांचे तुटलेले हातपाय त्यांना परत मिळाले. ही एक फार मोठी वेगळी आगळी वेगळी कथा ही नाथ पोथीतली आहे. 12 वर्षाची खर तर तपश्चर्येनेच चौरंगी नाथ झाले, एकदम झाले नाही. लोकांना असं वाटतं आम्ही नाथपंथात आलो, आम्ही नाथ पोथी वाचली म्हणजे आम्हाला डायरेक्ट समाधी अवस्था प्राप्त व्हावी. मला असे अनेक फोन येतात, तेव्हा मी त्यांना सांगते अशा भ्रमात राहू नका. नाथांना सुद्धा 12 वर्षाची तपश्चर्या सुटली नाहीये. काट्यांवरून ते गेलेले, तर तुम्ही आम्ही सामान्य माणसं आहोत. साधनेच्या आनंदात राहा. साधं गुरु नाम तळबळीने घेताना डोळ्यात जर तुमच्या पाणी आलं तर ती सुद्धा तुमची उच्च कोटीची साधना असते. त्या साधनेत राहा. आणि अशा प्रकारे चौरंगीनाथाने जी काही साधना केलेली आहे, जी त्यांना गोरक्षनाथाने सांगितली त्याच्यानंतर, त्यावेळेस मच्छिंद्रनाथांच्या कृपेने, गोरक्षनाथांच्या कृपेने त्यांचे तुटलेले हातपाय त्यांना परत कसे मिळाले आणि चौरंगीनाथ या नावाने ते कसे पुढे उदयाला आले हे पुढे आपण बघणार आहोत. पण या घटनेची नोंद मात्र ज्ञानेश्वरांनी जरूर घेतली. आणि ज्ञानेश्वर असं म्हणतात, तो मच्छेंद्र सप्तशृंगी भग्नावयाया चौरंगी भेटला की तो सर्वांगी संपूर्ण झाला. त्यामुळे ज्ञानेश्वरीच्या 18व्या अध्यायामध्ये ज्ञानेश्वरांनी चौरंगीनाथांवर मच्छिंद्रनाथांची कृपा झाल्याचा उल्लेख केलेला आहे. आणि अशा या चौरंगीनाथांनीचा प्राण संकली नावाचा एक सुंदर ग्रंथ आहे. भावनोपदेश नावाचा एक सुंदर असा ग्रंथ आहे. आणि याच्यातून त्यांची भाषा ही भोजपुरी भाषा असल्याचं आपल्या लक्षात येतं. आणि म्हणून त्यांची जी भाषा आहे ही समजून घेतली तर त्यांच्या भावार्थापर्यंत आपण जाऊ शकतो. आसीरबाद आसीरबाद पाईला अम्हे मनी बहिला हरशीत होत कंठ टालुकारे सुकाईता धर्मना रूप मच्छंद्रनाथ स्वामी नन जाईने पुण्य पाप भूष वचन न आवे भूषे बोलव्या कैस्या हात रे दिला फळ मुझे पालिला ऐसा गुसाई बोलिला जीवन उपदेश भाषिला फळ आद मे विसाला दोष बुद्ध्या त्रिषा विसारला. स्वतः चौरंगीनाथांनी त्यांच्या भोजपुरी भाषेमध्ये आपल्याला कसा आशीर्वाद मिळाला, कसा आपल्याला आनंद झाला, ओठ कंठ टाळू हे सगळ्याच पंचेंद्रियांचं, ज्ञानेंद्रियांचं, सर्वांगाचं परत देणं आणि आपल्या अपूर्णत्वाला पूर्णत्व करणं हे कसं मच्छिंद्रनाथांनी केलं हे या भाषेतून, या
वास्तव्यातून चौरंगीनाथाने सांगितलेलं आहे. आणि म्हणून चौरंगीनाथ पुढे म्हणतात की जीवन उपदेश भाषिला फळ आद मे बिसाला. आणि म्हणून माझ्या जीवनाचं अपूर्णत्व पूर्ण काढून घेण्याचं श्रेय मच्छिंद्रनाथ आणि गोरक्षनाथांना जातं. आणि म्हणून ते म्हणतात की स्वामींनी मला म्हटलं की तुझा हात कसा आला, त्यांनी मला आशीर्वाद दिले, त्यांनी मला उपदेश केला आणि त्यांनी माझे दोष संपवले, भोग संपवले. गुरु सहवास असताना आणि तुमची खरे प्रामाणिक प्रयत्न असतील, निष्ठा श्रद्धा त्याग असेल, तर तुमच्या बुद्धीची तृष्णा सुद्धा गुरुमौली भागवतात आणि तुमचं दुःख सुद्धा दूर करतात. आणि म्हणून हे भोजपुरी भाषेमध्ये चौरंगीनाथाने सांगितलं. असे हे चौरंगीनाथ नाथ संप्रदायातले आणि नवनाथ भक्तिसार या ग्रंथातले एक महान योगी पुरुष. आता आपण पुढचे एक फार मोठे योगी पुरुष बघणार आहोत. ते म्हणजे आहे एक नागनाथ. आता नागनाथ हे फार मोठी अवली आहे. त्यांची समाधी पण खूप जागृत आहे. ह्या सगळ्यांची समाधी स्थान बघण्याचा योग सद्गुरु कृपेतून आम्हाला आला. आणि म्हणूनच नवनाथांच्यातील या नाथसिद्धांची कथा नवनाथ भक्तिसारात आलेली आहे. ब्रह्मदेवाचं तेज लक्षक कन्या पद्मिनीच्या मस्तकावर पडलं. तिच्या पोटात ते गर्भाने वाढ लागले आणि लक्षकाने सांगितलं की तुझ्या पोटी अभिहोत्र नारायणाचा अवतार होणार आहे आणि पुढे तोच सिद्ध पटसिद्ध नागनाथ याप्रमाणे प्रसिद्ध होईल. जनमेयाच्या या सर्पसत्राच्या वेळी या वडाच्या ढोलीत तू लपून रक्षण कर. त्याप्रमाणे वडाच्या ढोलीत लपून राहिलेल्या पद्मिनीने अंड घातलं आणि त्या अविहोत्र नारायणाचा संचार झाला. नवजात बालकाची जोपासना आणि नागामध्ये वाढू लागले. त्या नागनाथांवर आहे, जशी मच्छिंद्रनाथांची कृपा नागनाथांवर दत्तात्रयांची कृपा झाली आणि त्याला नाना प्रकारच्या सिद्धी दत्तात्रयांनी दिल्या. दत्तात्रयांनी त्यांना काशी बद्रिकेदार या ठिकाणी यात्रा केल्या. शंकराच्या मंदिरात यात्रा केल्या. शंकराच्या मंदिरात नेऊन बसवलं आणि त्यांच्याकडून तपश्चर्या करून घेतली. मच्छिंद्रनाथांची त्यांची जेव्हा भेट झाली तेव्हा त्यांनी या शिष्याला दीक्षा देऊन त्यांचं नाव नागनाथ असं ठेवलेलं आहे. नागनाथ म्हणजे नागेश म्हणून ते प्रसिद्ध होते. सोलापूर जिल्ह्यातील वडवळ गावाचा हा रहिवासी होता. वडवळ वडवळ सिद्ध नागनाथ म्हणूनच पुढे त्यांना नावलौकिक मिळाला. आदिनाथ नागनाथ यांच्या परंपरेत अनेक सिद्ध पुरुष झाले. त्यातले नागनाथ वा नागेश या नावाने या संप्रदायात नवनाथ भक्तिसार या ग्रंथामध्ये त्यांचा आपल्याला अंतर्भाव झालेला दिसतो. यांची समाधी स्थान इतकी जागृत आहे की तिथे गेल्यावर त्याची प्रचिती खरोखर श्रद्धा असेल नवनाथांच्या बद्दल, या नाथांच्या बद्दल, तर या सिद्ध ठिकाणी गेल्यावर खऱ्या अर्थाने तुम्हाला ती प्रचिती येते. त्यामुळे नागेश लीलामृत आणि वरद नागेश या संप्रदायाचे या थोर वीर नाथ योगी पुरुषाचे हे दोन ग्रंथ आहेत. नागेश लीलामृत, जसं स्वामी समर्थ लीलामृत हा ग्रंथ आहे, तसे स्वामी समर्थांचा फार मोठा ग्रंथ आहे, तसा हा नागेश लीलामृत हा जो ग्रंथ आहे हे नागनाथांचं चरित्र, नागनाथांनी लिहिलेल्या लील्या, त्यांनी पुढे निर्माण केलेला संप्रदाय आणि अनेकांना या मार्गात जे आणलं त्या सगळ्यांच्या लीला नागेश लीलामृत या ग्रंथामध्ये आहेत. तर वरद नागेश म्हणजे नागेश
म्हणजेच या नागनाथांनी जो आशीर्वाद देऊन ज्ञानामृत लोकांना दिलं, तो वरद नागेश नावाचा ग्रंथ या नागेशनाथाने लिहिला, नागनाथाने लिहिला. अशा या नागनाथांचं महान दर्शन नवनाथ भक्तिसार या ग्रंथातून आपल्याला प्राप्त होणार आहे. अशा या नागनाथांना माझं मनपूर्वक वंदन. जय गुरु माऊली. आदेश. नमस्कार. धन्यवाद.